या क्षणाची मोठी बातमी, गँगस्टर अनमोल बिश्नोई एनआयएच्या ताब्यात आलेला आहे। एनआयएने बिश्नोईला दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेतलेला आहे। बिश्नोईचं अमेरिकेमधून भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, या क्षणाची, गँगस्टर अनमोल बिश्नोई एनआयएच्या ताब्यात आलेला आहे। एनआयएने बिश्नोईला दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे। बिश्नोईचं अमेरिकेमधून भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे। एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय आणि ही तीच दृश्य आहेत। एनआयएनं या अनमोल बिश्नोई, गँगस्टर अनमोल बिश्नोईला ताब्यात घेतल्याची ही दृश्य आहेत। दिल्ली विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। गँगस्टर अनमोल बिश्नोई एनआयएच्या ताब्यात असल्याचं पाहायला मिळतंय। बिश्नोईचं अमेरिकेमधून भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे अनमोल बिश्नोई। आणि या संदर्भात आणखी अपडेट करून प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, नक्कीच अनमोल बिश्नोईला आज भारतात आणण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी अमेरिकन एजन्सी अटकेत असलेला हा अनमोल बिश्नोई हा टॉप 10 मोस्ट वॉन्टेड मधला असून त्याच्यावर 18 केसेस जवळपास भारतातल्या असून गोळीबार प्रकरण, धमकावणे अशा अनेक मर्डर्सच्या वगैरे केसेस त्याच्यावर आहेत। आणि तो अमेरिकेत होता, मात्र अमेरिकेत पळून गेलेला, अमेरिकेत फसवणूक करून भारतातून पळून गेलेला हा कुख्यात गुंड अनमोल बिश्नोई, लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ, हा अनेक गुन्ह्यांमध्ये भारतात हवा होता। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनमोल हा एनसीपी नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार आहे। तसंच सिद्धू मुसेवाला हत्याकांड, सलमान खानच्या घरी गोळीबार प्रकरण हा आरोपी आहे। मात्र आज त्याला भारत सरकारच्या प्रत्यार्पण विनंतीनुसार तो 19 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीत दाखल झालाय आज। आणि आता त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। चौकशीसाठी आता ती तयारी करत आहे। बाबा सिद्दीकीचे पुत्र यांनी त्याच्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आपण जातो, आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, गँगस्टर अनमोल बिश्नोई एनआयएच्या ताब्यात आलेला आहे, त्याचं प्रत्यार्पण आता पूर्ण झालेलं आहे। नक्कीच, खरं तर आज 11-12च्या दरम्यान मुंबई दिल्ली एअरपोर्टवरती ही संपूर्ण जी कारवाई ती एनआयए मार्फत करण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र जर पाहायला गेलं तर जो मुख्य आरोपी आहे त्याच्या हा खरं तर सक्का भाऊ आहे आणि याचा जो बिश्नोई गँगचा प्रमुख आहे त्याचा हा सक्का भाऊ असल्यामुळे एकंदरीत हा एक महत्वाचा धागा जो आहे तो एनआयएला मिळालेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर बाबा सिद्दीकीच नाही तर इतर जवळपास 32 मोठ्या गुन्ह्यांमध्ये हा प्रमुख आरोपी आहे। 2022 मध्ये बानू नावानं यानं बनावट पासपोर्ट तयार केलेला होता आणि तो भारतातून पळून गेलेला होता। तेव्हापासून खऱ्या अर्थानं याचा शोध जो आहे तो पोलीस घेत असलेला आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड लॉरेन्स बिश्नोईचा हा सक्का भाऊ आहे आणि पंजाबी गायक जो सिद्धू मुसेवाला आहे त्याच्या हल्ल्यात मदत करण्याचा जो प्रमुख आरोप जो आहे तो याच्यावरती झालेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पाहायला गेलं तर 12 ऑक्टोबर 2024ला खरं तर बिश्नोई टोळीने या बाबा सिद्दीकीच्या हत्येची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली होती आणि त्याच्या अगोदर सुद्धा जर पाहायला गेलं तर सलमान खानच्या घराच्या बाहेर फायरिंगची सुद्धा जी जबाबदारी आहे ती बिश्नोई गँगनं स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत मोस्ट वॉन्टेड हा संपूर्ण क्रिमिनल होता आणि त्याला अमेरिकेत पकडलेलं होतं आणि अमेरिकेतील खरं तर ही पहिल्यांदा अशी मोठी कारवाई जी देशा अंतर्गत होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। पाहायला गेलं तर 2 सुद्धा अशा मोठ्या केसेस आहेत ज्या अमेरिका आणि भारतात सलग दोन्ही राष्ट्रांकडून करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण प्रोसेस जी आहे ती करून आज त्याला दिल्ली विमानतळावरती आणण्यात आलेलं होतं आणि आता त्याचा ताबा जो आहे तो एनआयएने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी अपडेट घेत राहू। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।